नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। हे राज्य विकासाचे व्यापार उद्योगाचे प्रगतीचे फूल इथे पायाभूत सुविधांचे। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। जिल्हा परिषद अधीनस्थ सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र ज्येष्ठता यादी जाहीर करावी म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। मान्य जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद अधीनस्थ व सर्व विभागातील अपंग दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून प्रवर्गातून शासन निर्णयाप्रमाणे गट क व गट ड ची पदोन्नती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी यांना प्रहार दिव्यांग शासकीय निम शासकीय कर्मचारी अधिकारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले। दिनांक 4/8/20 रोजी विभागीय आयुक्त यांच्या कारवाई संदर्भात आदेशही दिले आहेत। अद्यापपर्यंत जिल्हा परिषद अधीनस्थ कोणत्याही कार्यालय प्रमुखांनी कारवाई केलेली नाही। सर्व कार्यालय विभागीय आयुक्त यांच्या आदेशांचा अपमान करीत आहेत। जिल्हा परिषद मधील प्रत्येक कार्यालयात किती दिव्यांग कर्मचारी कार्यरत आहेत याचीही माहिती उपलब्ध नाहीत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। याला जबाबदार कोण असाही सवाल दिव्यांग मार्फत केला जात आहे। दिव्यांग कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तात्काळ प्रसिद्ध करावी, नाहीतर तीव्र स्वरूपाचे आंदोलनही केले जाईल। दिव्यांग हक्क कायदा 2016 अन्वये कलम 93 अन्वये कार्यालय प्रमुखांवर कारवाई करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। यावेळी राज्याध्यक्ष रवींद्र सोनवणे, धुळे जिल्हाध्यक्ष सुनील चौधरी, महेश चौधरी, जिल्हा सचिव बाळासाहेब खैरनार, कोषाध्यक्ष पुष्पेंद्र पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य गुणवंत देसले, सदस्य कृष्णा शिंदे, राजेंद्र पवार, निलेश पाटील आदी सर्व निवेदन देताना उपस्थित होते। गेल्या काही वर्षापासून दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कृषी कार्यालय, आरोग्य कार्यालय या ठिकाणी भेटी देण्याचं नियोजन राज्य पदाधिकारी आणि त्या संबंधित जिल्हा पदाधिकाऱ्यांचं सुरू आहे। तर आज धुळे जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं आणि विभागीय आयुक्तांनी जे आदेश दिलेले होते 3% पदोन्नती आणि दिव्यांग तक्रार निवारण समिती, दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी याची तात्काळ नेमणूक करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलं आणि दिव्यांगांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये 5% जो दिव्यांगांचा निधी असतो किंवा दिव्यांगांच्या संदर्भात ज्या ज्या अडचणी असतील त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी 24 तारखेला मीटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि या मीटिंगमध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना बोलावून या संदर्भात त्याचा आढावा घेतला जाईल। त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी या ठिकाणी काही वेळापूर्वी भेट दिली। त्या ठिकाणी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत या मागण्या तात्काळ सोडवण्याचं आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलं। आजच्या बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।